तर आज आपण बनवलेलं आहे मटकी मोड आलेली टिफिनसाठी. तर ही मटकी आपण कशी बनवलेली आहे तीच या व्हिडिओमध्ये आपण फटाफटमध्ये शिकणार आहोत. तर कोणाकोणाला ही अशी मटकी आवडते आणि तीही टिफिनला, तर नक्की त्यांनी कमेंट करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता. तर सर्वप्रथम आपण इकडे घेतलेले आहेत मसाले आणि इन्ग्रेडियंट्स जे आपण बोलतो साहित्य. कोथिंबीर घेतलेले आहेत, कांदे 2 कापून घेतलेले आहेत, धने पावडर 1 चमच घेतलेली आहे, लाल मिरची पावडर 1 चमच घेतलेली आहे, हिंग घेतलेली चिमूटभर, मालवणी मसाला घेतलेला आहे 1 चमच, लसूण घेतलेला आहे, टोमॅटो आणि मटकी. तर हे जे सर्व इन्ग्रेडियंट्स आपले आहेत ते आपण वन बाय वन या मटकीच्या, सुक्या मटकीच्या जी आपण टिफिनसाठी स्पेशली करणार आहोत त्या मटकीच्या भाजीमध्ये टाकणार आहोत. आणि इथे तुम्ही बघत आहात मटकी एकदम आपण बोलतात ना की भिजत घातलेली 1 रात्रीसाठी, आणि त्याच्यानंतर त्याला मोड आणायला ठेवलेले अजून 1 रात्र. तर कपड्यामध्ये मस्त अशी पॅक बांधलेली. तर बघू शकता सुंदर अशी प्रोटीनयुक्त स्प्राउटेड मटकी, ज्याला हिंदीमध्ये मोट पण असं म्हणतात. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्समधून आपल्याला मटकी बनवायची आहे. तर इकडे 2 चमच तेल घेतलेलं आहे आणि मटकी एकदम सुटसुटीत आणि टेस्टी बनण्यासाठी इकडे आपण घेतलेलं 2 चमच तेल, लसूण फ्राय करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कांदा ॲड केलेला आहे. मित्रांनो, आपण हे चांगलं आपल्याला मस्तपैकी ना याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि टिफिन म्हटलं की काहीतरी सुकी भाजी पाहिजेनच, आणि त्याच्याबरोबर चपाती, भाकर किंवा राईस मटकीबरोबर जर दिलं तर टेस्ट काही औरच असते. आणि ही तुम्ही लंचसाठी, रात्रीच्या जेवणाला ही मटकी सुकी भाजी म्हणून वापरू शकता. थोडंसं अजून पाणी ॲड केलं ना मित्रांनो, ही रस्सा भाजी पण बनवू शकते. तर एकदम 2 in 1 असे तिचे इफेक्ट्स आहेत मटकीचे. तर मटकी एकदम खायला पौष्टिक असते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. माझ्या तर लहानपासून ते घरातले जे मोठे आहेत त्यांना सगळ्यांना मटकीची भाजी आवडते. मटकी स्प्राउटेड जी मोड आलेली असते ती आवडते. इथे आपण मालवणी मसाला, रेड चिली पावडर, धने पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर हळद ॲड केलेली आहे. हे सर्वांचं आपण प्रमाण घेतलेले 1 चमच. इकडे आपण मालवणी मसाला ॲड केलेला आहे जो आपण घरी बनवलेला आहे. तो फक्त आपण मस्त असा टेस्ट येण्यासाठी. आता हे मसाले आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे. तर इकडे चांगला मस्तपैकी ना मिक्स करून घ्यायचं आहे. लाल असा कलर आलेला आहे याचा. आणि त्याच्यानंतर इकडे आपण ॲड केलेले आहेत टमाटर. टमाटरनी जो आहे आपल्याला आपल्या मटकीच्या भाजीला एक बॉडी भेटते, एक बोलतात ना थिकनेस भेटते, आणि थोडासा टँगी असा टेस्ट लागतो, जो असा आंबट असा टेस्ट लागतो, तिखटाबरोबर आंबट. तर एकदम मस्त असा टेस्ट बनणार आहे. तुम्ही म्हणणार की याच्यामध्ये नवीन काय आहे, आम्ही मटकी आमच्या घरी बनवतो. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची. मटकी आम्ही ह्या पद्धतीने बनवतो. तर येस, आपण थोडंसं मसाल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर, मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यात आपण पाणी टाकलं आणि त्याच्यात आपण ही मटकी टाकलेली आहे मोड आलेली. तर 5 ते 10 मिनटाच्या अवधीमध्ये आपली मटकी एकदम रेडी होणार आहे. मित्रांनो, आपण मटकी इथे मस्त आपण इथे मटकी ॲड करून झालेली आहे. आता हिला आपण चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ही आपण 10 ते 15 मिनटं बॉईल करून घेत आहोत. त्यासाठी आपल्याला मटकी वाफवून घ्यायची काही गरज नाही, कारण की इकडे तुम्ही बघू शकता मटकी एकदम वाफलेली आहे. हे दृश्य आहे 10 ते 15 मिनटांनंतर. सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र झालेले आहेत. थोडासा तुम्हाला तर्री दिसत आहे, मटकी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो, आणि सुगंध तर भरपूर. असं बोलतात ना की रेस्टॉरंट स्टाईल मिसळ. मी तर मटकीच म्हणेन घरी बनवलेली. आता हिला आपण एका साईड डिशमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा टेस्ट आलेला आहे या मटकीला. लुक पण तेवढा छान आलेला आहे. आपण कोथिंबीरनी गार्निश केलेली आहे मटकी ही. माझी तर भरपूर फेवरेट आहे. माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची ना मित्रांनो रीच वाढेल आणि आपल्याला सपोर्ट भेटेल. तर बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे, झणझणीत आणि मस्त अशी मटकी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर कशावरही खाऊ शकता. टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तर ही सुकी मटकीची रेसिपी नक्की तुम्ही तुमच्या घरी करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.